1000 पेमेंट, हमारा पेमेंट ही कम है। तो क्लास 4 में आते हैं, वो रेगुलर एस्टेब्लिशमेंट में है। तुम ठेकेदारी में हो। तो यारी थे ना, तो उनका तो वही तो हमको पेमेंट उसी के लिए तो तुमको करना पड़ता ना। संगठित होने का मतलब क्या होता है? तुम हमको पेमेंट इसलिए मिलता है, उसी के लिए तुमको आवाज उठानी पड़ेगी उस चीज के लिए। जो अंडर कॉर्पोरेशन के अंदर भी काम कर रहा है, इसके लिए अपने को अपना समान काम समान देता। अच्छा, तुम्ही ड्रायव्हर आहे, किती पगार मिळते तुम्हाला? 21,000 रुपये। 21,000 रुपये पगार मिळते। किती वर्ष झाले तुम्हाला? 7-8 वर्ष। 7-8 वर्ष। अगं किमान वेतन जो कायदा आहे त्याच्यात कनी तुम्हाला आता 21,000 झालेला आहे नवीन याच्याप्रमाणे। 20 ते 21,000 रुपये आता किमान वेतन मोटर ट्रान्सपोर्ट ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत 21,000 झालेला आहे, तर त्याच्याप्रमाणे बरोबर देत आहे। पण जर तुम्ही कॉर्पोरेशनच्या वर्करचे कंपॅरिझन करत असेल तर जे रेग्युलर हेड मनी आहे ते लोक ते तुम्हाला बेस लागत नाही। आता तुम्ही म्हणू शकता की मला बी तितकाच पगार पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कायदेशीर थोडा भांडावं लागेल। अच्छा, जास्त वेळ केलं त्याच्यावर मुआवजा देते का तुम्हाला? नाही, ओव्हर टाइम देत नाही, कोणालाच देत नाही। अजय भाऊ आणि दिवशी जेवढी भाऊ सर्वजण बसा ना यार थोडेसे 5 मिनिटं की त्यांनी वकील साहेबांचं स्वागत करावं। आपण इथे सगळेजण आपापले प्रश्न मांडण्याकरिता आपण इथे ही मीटिंग केलेली आहे। आपल्या सगळे जेवढे काही प्रश्न आहेत त्यावर आपण म्हणजे अंमलबजावणी करूया आपण, आणि आपण लिखित आपण आपले कंप्लेंट द्यावे अजय भाऊकडे बोलत आपण बोलू। बघा, आज भाजेवाडी पार्टीमध्ये जे मीटिंग घेत आहे ती मीटिंग इथेच राहील, तर त्याच्यासाठी आपल्या ड्रायव्हर भावासाठी काम करतो। कार्यकर्त्यांनी त्यांना पण ते उच्च देऊन त्यांचा मान करावा, कारण का ते सदैव आपल्या सोबत आणि आपल्या सारथी भावा जितके चालक आहेत त्यांच्यासोबत अनेकदा मदत राहतात पाहिजे। परत आपल्या ड्रायव्हर मध्ये नाही का, जे ड्रायव्हरांसाठी विचार करताना हे इलेक्शन पण लढले होते पहिले मनसेमधून, असे आमचे प्रकाश भाऊ सोनटक्के आपल्या सारथी भावासाठी यावेळेस मी नगरसेवक म्हणून अपक्ष लढा लढत आहे। आम्ही मागच्या वेळेस महादेवजी पटले म्हणून हा भारतीय सारथी योद्धा ग्रुप मधून एक आमदार निवडणुकीमध्ये सदस्य लढवला होता। यावेळेस आमचे प्रकाश भाऊ सोनटक्के पण यासाठी कमर बसून आहे, त्यांचं पण मी स्वागत करणं इच्छितो। प्रकाश भाऊ सोनटक्के असे समोर या सर। अरे हे तुम्हाला समजा की आपण पुन्हा पार्टी करते हे आपले ड्रायव्हर मधून आहे, आणि ड्रायव्हर भारतीय सारथी योद्धा ग्रुप तर्फे आहे। आणि असंही नाही का आपण कुठे इलेक्शन येत आहे म्हणून करून राहिलो, अशा पद्धतीचा काहीही हा प्रश्न नाही आहे, आणि असा डोक्यात पण देऊ नका द्या, कारण आपली आजची मिटिंगच कामगारासाठी। परत अनंता भाऊ 2 शब्द बोलतील असे मी त्यांना विनंती करतो। भावांनो, मी याच्या आधी एक 15 दिवसाआधी आलेला हो तांडेकर साहेबांसोबत। परवा मला फोन आला तांडेकर साहेबांचा की आम्हाला हाजरी भेटत नाही, वेतन भेटत नाही, आणि भरपूर काही असे मुद्दे आहे, आणि याची जड आहे महानगरपालिका जिथं आपण काम करत आहोत। ऍक्च्युली एवढ्या वर्षात म्हणजे आता 2007 पासून कॉन्ट्रॅक्ट पद्धती चालू आहे, आणि या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये ज्या प्रकारचं म्हणजे 3ही प्रकारचं शोषण आपलं होत आहे। पण आता जेवढेही म्हणजे आता समजा आपण तुम्ही या क्षेत्रात आता इथं आता आपल्यासोबत सिटी बसवाले जुडत आहे,
वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन जे आहे आपण उभारलेलं आहे. आपली एक ट्रेड युनियन सुद्धा आहे, मनपा शहर बस सेवा राष्ट्रीय कर्मचारी संघटना. ऑलरेडी त्या संघटनेमार्फत महानगरपालिकेतील शहर बस सेवेच्या भरपूर जुन्या लोकांच्या केसेस सुद्धा चालू आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जे आपलं शोषण होत आहे ना, जे आपल्या भविष्याला जे पोखरून राहिलेलं आहे, 2007च्या आधीपर्यंत महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं न चालवता स्वतः या संस्था चालवत होत्या. संविधानात एक कलम आहे 243 तर ज्या न संपणाऱ्या संस्था आहेत, म्हणजे वाहतूक सेवा, जल विभाग, आरोग्य विभाग, या ज्या संस्था आहे या जीवनभर चालणाऱ्या आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत. मग याचा ठेका देता येत नाही असं संविधानात लिहिलेलं आहे. तरी आपल्या महाराष्ट्रातले जे मोठे मोठे नेते आहे, आणि ही सुरुवातच नागपुरातून झाली, हे नेते लोक काय करत आहे का तुमच्या भविष्यावर, तुमच्या पगारावर डाका मारत आहे. ठेकेदारी पद्धती आणून ठेकेदार तुमचा पगार 30,000 उचलते, पण ठेकेदार तुम्हाला 18,000 पगार देते. ठेकेदार काम करून नाही राहिला, हा भाऊ साफसफाई करून राहिला, पूर्ण शहर स्वच्छ ठेवून राहिला, त्याची आरोग्याची काळजी घेऊन राहिला, तरी त्या माणसाच्या उरावर गोडे, त्याच्या उरावर काही झालं तर खापर पडायचं, हे सरकारची नीती आहे. आणि सरकारने ह्या जे भ्रष्टाचारी मिनिस्टर्स, आपल्या नागपूर पासून सुरुवात सांगतो, आपण काही कोणत्या पक्षाचे नाही, खाऊन पिऊन काही कोणाचे दबेल नाही, काम करतो, सुखानं खातो, जनतेची सेवा करतो. खरे योद्धा कोण आहे? तुम्ही या, कारण का तुम्ही लोकांचे आरोग्य चांगले ठेवता. तो ड्रायव्हर आहे जे लोकांना इकडून तिकडे पोहोचवते, शाळेत पोहोचवते, दवाखान्यात पोहोचवते, बरोबर. आपल्या इथं म्हणजे महिला कामगार सुद्धा काम करतात. आता माझ्या घरापासून तर पूर्ण नागपूरपर्यंत पाहतो आम्ही. तर हे ठेकेदारी पद्धती जे आपल्यावर आणलेली आहे, जबरदस्तीनं लादलेली आहे, याचा आपण एक ठेकेदाराला, दुसरा आला, तिसरा आला, 2 वर्षात तो पळते, PF डुबला, CS डुबला, हे डुबला, आपण कायद्याचं ज्ञान घेत नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? आपण मोबाईलवर रील पाहतो, पण एखाद्या वेळेस आपण एखाद्या इंस्टाग्राम मध्ये किंवा फेसबुक मध्ये हे पाहत नाही तर माझ्यासाठी कोणता कायदा आहे हे आपण पाहत नाही, आणि हे आपल्याला पाहू देत नाही. आज 4-4 युनियन एका जागी होते. मग माझ्या ह्या युनियनवाल्यांनी विचारणं आहे का आमचे प्रिन्सिपल एम्प्लॉयर, मुख्य मालक महानगरपालिका आहे. ठेकेदार आम्ही नाही आणला, ठेकेदार कोणा आणला? यायनं आणला, कारण का यायले याच्यातून कमिशन खायचं आहे, कारण का याची नेतच शेण खायची आहे. शेण खायच्या वृत्तीनं आपल्या गरीब कामगारांचं नुकसान होत आहे. कोणाला खाऊन पिऊन डबे लावणं, त्याच्यामुळे काही कोणाला बोलणं नाही बोलणं हे काही आहे नाही, कारण का आपल्याला जे गलत आहे ते गलत आहे, आणि हे गलत आपण समोर बोलत नाही. आता वकील साहेबांना जेव्हा प्रश्न विचारले का तुम्ही लिखित दिलं का, तर लिखित नाही दिला. आपण तोंडाने बोललो ते हवा, लिखित देऊ, 100 बका 1 लिखा, ते आपण उच्च न्यायालयापर्यंत नेऊ शकतो. आता 10 वर्ष ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेच्या कामगाराला सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे का यायचं शोषण होत आहे, तुम्ही त्याला गुलामगिरीत नका ढकला, यायला परमनंट करा. पण या गोष्टीकडे लक्ष आहे का? आता इलेक्शन आलं, हे कुत्रे उभे झाले भुकाले. आमचे प्रश्न जिव्हाळ्याचे, हा माझा कामगार, हा माझा भाऊ तुझ्या घरी जेवतील, तुमचे आले इलेक्शन का तुमचे आंदोलन उपोषण करतील. मग आता अधिवेशन आहे, आता नेता आता तुमचं स्ट्राईक केव्हा करतील? दिवाळीत, जेव्हा लोकांना तकलीफ झाली पाहिजे, यायला तकलीफ झाली पाहिजे म्हणून हे अधिवेशनात पण नाही स्वतः बोंबलत. तुम्हाला काही नाही म्हणत का थांबवा रे, अधिवेशन चालू आहे, 10 दिवस झाडूच मारू नका, दिसू द्या मंत्री का आमच्या नागपुरात आम्हाला किती तकलीफ आहे म्हणून आम्ही हा कचरा उचलत नाही. तुम्ही रातोरात मंत्री बनता, आणि तुमच्यासाठी रातोरात एक अप्लिकेशन, एक GR काढून नाही निघू शकत बा. म्हणजे तुम्हाला ज्या तुमच्या पैशाच्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला कळते, पण आमच्या या कामगाराच्या ज्या हक्काच्या, न्यायाच्या, जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहे ते तुम्हाला फक्त इलेक्शन पुरते दिसते. महानगरपालिका आयुक्त आपले सर्व आहे. 5 वर्षाचे हे खुर्चीचोर फक्त आपल्याला लॉलीपॉप आणि चॉकलेट देते, यायच्या भानगडीत पडू नका. आपली लढाई अहिंसक मार्गाने नेण्याचाही प्रयत्न केला जाते. जर आपण समजा खूप मोठं आंदोलन उभारलं, आपलं आंदोलन, आपण हे एक आंदोलनच समजा,
फक्त नागपूर पर्यंत नाही आहे. आमचा वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचा मेंबर प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे. मोठमोठ्या संघटना ज्या चांगल्या इमानदारीनं काम करत आहे त्या लोकांना आपण जोडत आहोत. मे महिन्यात आपण नागपुरात पूर्ण याला बोलवत आहोत, पूर्ण युनियनच्या लिडर्सले जे इमानदारीनं काम करणार आहे माझ्या भावासाठी. कंत्राट ठेकेदार पद्धतीच बंद करा, म्हणजे आपल्या मागचे लोचच खतम. ठेकेदार काऊन पाहिजे बा आम्हाला? शाळा ठेकेदारी, दवाखाने ठेकेदारी, कचरा ठेकेदारी, पाणी ठेकेदारी. तो ठेकेदार एकच दिवस येऊन नळ चालू नाही करत यार, तुम्हाला विचारत नाही का? हे जे शोषण आपलं लावलंय हे थांबण्यासाठी कंत्राट पद्धतीचा आपल्याला जोरदार बहिष्कार करावा लागणार आहे. त्याच्यासाठी जर वेळ आली 1 वर्ष वाट पाहू ना, कागदोपत्री लहानापासून मोठ्यापर्यंत जाऊ, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ नये, हे ठेकेदारी पद्धती बंदच करून राहू. हा आपला नियम आहे. वीर सारथी योद्धा पूर्ण महाराष्ट्रभर ठेकेदारी पद्धतीत सफाई कामगार असो, शहर बस वाहतूक असो, जलप्रदाय विभाग असो, आरोग्य विभाग असो, इथे सर्वीकडे एकत्रीकरण सुरू आहे. भावांनो, जेथपर्यंत आपण एकजुटीची ताकद दाखवू नाही तेथपर्यंत हे सिस्टीम हलणार नाही. आधे इधर आधे उधर असे यायनं करून ठेवले. आज जर तुम्ही एकत्रित येताना आपल्यातलाच एखादा भाऊ उभा करते जे आपण नवीन युनियन चालू करू, हे राज ठाकरे साहेब किती जोरात बोलते पाहिलं ना. त्याच्या एका विषयावर आपण त्याच्यावर फक्त जाती धर्माच्या याच्यावर राजकारण चालते. तुमच्या सुविधा सुख तुमचे कायदेशीर देण्या याच्यावर आपल्या भारतात महाराष्ट्रात तरी राजकारण होत नाही आहे. आणि माया तरी कोणत्याही नेत्यावर भरोसा नाही. म्हणून मी स्वतः जास्त शिकलो नाही आहो, पण मी या महानगरपालिकेच्या मी ट्रक चालवत होतो 60,000 महिना खाऊ. इथं आलो 3,000वर आलो. ना काका म्हणे लाईफ टाईम ड्युटी आहे, पेन्शन भेटन, सिक्युरिटी होशील. घंटा काहीच नाही हो साहेब. उलट कर्जबाजारी झालो, लोकांसाठी जेव्हा लढलो तर 804 लोकांना अंदर टाकलं. 128 केसेस आहे आमच्यावर. आता एक आखरीचा सक्करदरा उरलाच नाही अजूनही. ते चालू आहे, पण आपण जिंकत आहोत कारण का सत्याची लढाई आहे. तर आम्ही जे आता हे चांदेकर साहेब आमचे जे आहे, आता अजय भाऊले काहीतरी आमच्याबद्दल वाटलं असेल किंवा आमचे 2-4 वेळेस डिस्कस झाला. कुठेही कोणाचाही हो, तिथं प्रत्येक भावानं आपापल्या जर या काकासोबत जर एखादा ठेकेदार किंवा सुपरवायझर किंवा तुमचा कोणताही माणूस जर व्यवहार गलत करत आहे, तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही त्याची सिक्युरिटी बनली पाहिजे. माझ्या भावाला ते कसा काऊन बोलते, त्याचं काय चुकलं? पण आपण हे करत नाही, त्याचा तो फायदा घेतलाय. आपण आपलाच भाईचारा नाही आहे, वाईट वाटून घेऊ नका, सर्वच ठिकाणात आहे. पण ज्यावेळेस आपण एकता दाखवणं सिस्टीम आपल्याला कोणत्या नेत्यावर नाही टाकायची आहे केस न फेस. महानगरपालिका आयुक्त आमचे होल अँड सोल पॉवर आहे. आपण त्याला प्रश्न विचारायचा कागदोपत्री. तुम्ही जर हे करत नाही तर आम्ही तुम्हाला कोर्टात खिचू, याची गॅरंटी आमची. वीर सारथी योद्धा ऐलान करत आहे. आज महाराष्ट्रातील जेवढ्याही कामगारावर शोषण होत आहे, अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, कायद्यानुसार आम्ही तुम्हाला त्याचा सबक शिकवू आणि सजा बी दिली. तुम्ही कितीही मोठे असा, तुमच्या मागे कितीही मोठी पार्टी असेल तरी चालते, संविधानाच्या वरचं कोणी नाही हे आम्हाला माहित आहे. आम्ही संविधानिकरित्या आमचे हक्क घेऊ. माया भावाला एवढंच म्हणणं आहे तर आपण सर्व एकत्रित राहा. कोणत्याही दबावात आपण करायचं नाही. काम आम्ही करतो. दबावात करतो का? आपण तर खुल्या मनानं करतो. सकाळी उठलो, झाडू घेतला का नाही बा कचरा येणार पाहिजे मी वाहतो. एक असा पाहिला तो असा मारतो, एवढं ऍक्टिव्ह बरं का तिकडे महालवर. तर माय म्हणणं हेच आहे, आम्ही जेथपर्यंत आपण कोणत्याही संघटनेचे कागदोपत्री सदस्य होत नाही तेथपर्यंत कोणत्याही संघटनेले तुमचे पॉवर येत नाही. आज आपण वकील केले एखाद्या केसमध्ये तर त्याला वकालतनामा लिहून द्यायला लागते. तसंच संघटनेचे सदस्य बना लागते. असेंब्ली आहे, परमिशन नाही आपल्याला, जास्त डिस्कशन होतं. हो ठीक आहे, आचारसंहिता आहे, हे आहे ते, असे भेव नाही का साहेब, हे आपल्याला नाही. आपण काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण कायदेशीर लढाई करतो. आपण आपण इथं आंदोलनापासून थोडी आहे, कामगारांची मिटिंग आहे. चला ठीक आहे, तर एकत्रित राहा. वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन, मनपा शहर बस सेवा तुमच्यासाठी एनी टाइम आहे. पण आपली लढाई कायदेशीर असली पाहिजे. कायद्यानेच आपल्याला पूर्ण मार्ग भेटते. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. कामगार एकता, कामगार एकता, इन्कलाब, इन्कलाब. जय हिंद. आपसे मैं ज्यादा बोलता नहीं. आज कई लोगों की उम्र 15 साल होगी, ड्यूटी कर रहे हैं यहाँ पे, बराबर.
चलो मान लिया, एक एग्जाम्पल लेता हूं मैं आपको। ठेकेदार 10 साल का ठेका लेता ज्यादा से ज्यादा, कितने साल का? 10 साल के बाद लग जाता है। उसके बाद तुम लोग कहाँ जाएंगे? एक मिनट, कहाँ जाएंगे? घर को वापस। तो ठेकेदार के 25,000 काम के नहीं, लेकिन कारपोरेशन के 15,000 काम के, बराबर? कारपोरेशन कितने काम के? 15,000 काम के, लेकिन 25,000 ठेकेदार के काम के नहीं है। क्यों? 10 साल के बाद पूरी ग्रेजुएटी खा के बैठ जाएगा वो। लेकिन तुम्हारे को ये 35 साल, तुम्हारी जो उम्र रहेंगे 60 साल तक का, तुम्हारे को 40 साल निकालेंगे। आपको ये 25 पसंद है कि या ये 15 पसंद है? इसीलिए एक जुट हो जाओ। क्या इस गुट के अंदर में वो एक भाईचारा रहता है, हर जात में जात बती है, समझे क्या? समझे? जात बती बोले तो हर नेता है, कांग्रेस का, बीजेपी का, इसका सब है। वो 5 दिन रोटी खाता है अपने लिए। जैसा अभी इलेक्शन आ रहा है ना अभी, तो अपने लिए खड़ा हो जाएगा, भाव तुझा खाती में जाओ, हमको मेंढक नहीं चाहिए, बरसात की मेंढक नहीं होना हमको 12 महीने का काम होना। क्या बोलते? हम 12 महीने काम देंगे, लेकिन हमको साथ एकता होना, एक होना। ये भैया बातें बता रहे सब ज्ञान की, आधे कान उधर गए, वो 4 बातें उधर अपनी घर की कर रहा है, 4 बातें उधर की कर रहा है, और 4 उधर की बात। एक ध्यान रखो कि हम क्या बोले, आपको क्या समझा रहे। ठेकेदारी में रहने में और कारपोरेशन में रहने में कितना फर्क है? तुम्हारे अगर 10 साल में ठेकेदार, 15 साल में, भाई ने एक बताया पीछे बताया 15 साल हो गए, मेरे को कुछ नहीं मिला, ठेकेदार बदल गया, तुम्हारी लाइफ खत्म हो गई। लेकिन तुमको लाइफ बनाना आगे, आपको 40 साल या 50 साल ड्यूटी करना है, लेकिन अपने हिसाब से, क्योंकि मेहनत तुम लोग करो, सुबह से आके कचरा उठाना। सबसे बड़ी बात बोले तो आरोग्य विभाग कर्मचारी बोलना चाहिए आपको, सबसे ज्यादा देवता करने वाला आप लोग, क्योंकि सबसे ज्यादा बीमारी कौन दूर करता है? आप लोग करते हो। आपका हक सबसे पहले बढ़ता है। सुबह 6 बजे उठते नहीं तो पहले तुम हर दरवाजे पे जाके जाते हो। ये हमारा का ठेकेदार क्यों ना का? वो कुछ दे रहा है जाके देख रहा है, कोई बीमारी दे रहा है क्या? हम जो भाईचारा है, ये हम कर्मचारी, अगर इसको दर्द हुआ तो ये दौड़ेगा, ये नहीं आने वाला कोई। अगर दूसरा बाजू वाला भी आ गया तो थोड़ी देर देख के चल जाएंगे, लेकिन हम नहीं जाने वाले। सिर्फ एक है, एक रखो और एक तरीके चलो, और एक चलो जैसा मैंने बताया। समझ लो कि अपनी को ठेकेदार से कोई परेशानी नहीं है, हमको ठेकेदार से परेशानी नहीं है। परेशानी हमारी को हमारी जिंदगी से, कि हम 10 साल के बाद हम क्या करेंगे ठेकेदार के साथ। ठेकेदार 10 साल हो गए, उसके बाद तो जाना चाहिए, कैसे भी रहे। अरे वार्ड मेंबर कैसे खड़ा होता है 5 साल के लिए, एक बाइक से घूमता है, 5 साल के अंदर में भी सीधा फॉर्च्यूनर पे आ जाता 70 लाख की गाड़ी पे, किसके पैसे में? हमारे जयराम के पैसे। फिर वही अंदर बनता है, फॉर्च्यूनर से सीधा हेलीकॉप्टर में उड़ता है। कहां से आता है ये हमारी मेहनत से। तो हम अपनी मेहनत छीनना सीखो, एक बनो और साथ में रहो। मेरी बात को बुरा लगाऊंगा तो बोल देना बाबा, लेकिन एक रहो। तुम जब तक एक नहीं बनेंगे, यहाँ घर तोड़ने वाले 10 लोग हैं, अपने 10 लोगों के अंदर में एक नहीं 3 लोग घुबरी रहते, घुबरी। ये 3 जो रहते ना, एक वीडियो उधर से बनाता है, एक उधर से बनाता है, एक आड़ा रहता है, एक पूरी खबर देता है ठेकेदार को। कि दलाली के अंदर में उसको ज्यादा क्या रहता है, तू वसूल है, फक्त तू पगार चल रहा बोलते हो गया उसका काम। कैसा समझ गए ना बात को? ये दलाली बहुत होती है इसमें। हमने आजमाया, हमने हमारे साथ में बैठने वाले ने हमने आजमाया, हमने 2 साल जेल काटा। मैं इसलिए बता रहा हूँ, मेरी जली है, मैं रो भी सकता हूँ, मेरी जली है। मैं तुम्हारे लिए कहां से आने, अभी अमरावती से गाड़ी खड़ी करके आया खास मीटिंग के लिए। मैं बस खड़ी करके वहां से अभी जाऊंगा वापस, लेकिन जाना आना मेरे को तो हो गया ना। लेकिन काय के लिए आया खास? तुम्हारे लिए। पहले समझो, एक बनो, एक ऐसे एक बनो कि हमारी एक तो टूटने पाए। बाजू वाला भी बोले कि नहीं वो गलत है, कोई कान फूकने वाले 50 मिलते। अरे दारू पिलाने वाले 10 मिलेंगे, चला दारू पी लेकर के, कल नहीं पिलाएंगे वो। सुधारने वाला कोई मिलता नहीं ना, कोई बोलता है सुधार का रास्ता देता, कोई नहीं देता रास्ता सुधार का। आज पूरे बोलता कल मेरी पगार में और भी पिलाने बोलता है, लेकिन ये नहीं बोलता कि मत पिए, आज भी मत पिए, कल भी मत पिए। बोलता कोई नहीं बोलता। इसलिए बोलता है कि एक ऐसे बनो कि हम साथ एक रहे। हमारे जो बच्चे आज 22 साल का 25 साल का लड़का है, जिसने 15 साल ड्यूटी किया, उसकी ग्रेजुएटी मिले आगे कारपोरेशन में, 10 साल भी ड्यूटी कराऊंगा, 15 साल भी, अगर वो 5 साल में भी अगर रह रहा है तो उसको उसका फंड मिलेगा आगे, उसकी बच्ची की लाइफ बनेगी, तुम्हारे बच्चों की लाइफ बनेगी, तुम्हारा सब कुछ होगा इसमें। आज छोटे से कर्मचारी करने झाड़ू मारने वाले एनएमसी के अंदर में जो 35 से 40,000 परिवार उठा, तुम क्यों नहीं उठा सकते भाई? क्यों नहीं उठा सकते? तुम उठा सकते हैं, लेकिन हमारे में क्या होना, एक होना।
सबसे बड़ी बात एक होना जरूरी है। ये क्या है, उस दिन एक बातों ने बोला असित करते ऐसा कर, वो लोग करते होंगे, लोगों से नहीं करना। लोग मट्टी खाएंगे तो हम खाएंगे क्या? अरे लोग मट्टी खाएंगे खाएंगे हम लोग नहीं खाएंगे ना। हमको अपनी हिसाब जीना, हमको अपनी लाइफ आगे बढ़ाना है। हम ठेकेदारी कब तक देंगे? ये नेता लोग 5 साल के लिए रहते, इलेक्शन आया खड़ा हो जाता है, भाई क्या चल कर दो। अभी एक कलमेश्वर का फेसबुक पे दिखा रहा, बड़ा कूद रहा था वो, ठेकेदारी ऐसा गलत। अरे मैंने बोला वो नगर पालिका छोड़, उसको मैंने मैसेज डाला, वो छोड़ तू ठेकेदारी बंद करो सीधा बात। क्योंकि ठेकेदार की मारे तू, ठेकेदारी बंद करो, डायरेक्ट नगर पालिका पैसे देंगे। जब वो ठेकेदार को 25,000 दे रही, तुमको 12-18,000 दे रही, मतलब क्या करो, डायरेक्ट करो तुम। फिर इसके पहले करे नहीं क्या? 14 के बाद से चालू होनी है, 7 से 2007 से चालू होनी है। तो उसके पहले कारपोरेशन चलाई ना, अब क्यों नहीं चला रही? क्योंकि दलालों बांधी है। हमारी कमजोरी, ये हमारी कमजोरी है, ये हमारी कमजोरी है, तभी आगे बढ़ते हैं ये लोग। और हमारे क्या करते हैं, हमारे भाई हमारा घर टूटा है, क्योंकि ये नहीं सोचते कि ये मेरा भाई है कि उसको भी आगे बढ़ा करके। इंसान ने सोचो कि आगे वाला बढ़ा ना, अपन भी उसके पीछे सहारा करके एक साथ चलो, एक साथ मिलो और एक साथ रहो। ठीक है, समझ गए मेरी बात को? अगली मीटिंग करना है बोल देना, लेकिन एक साथ एकजुट के साथ ही है, क्योंकि सबका तो अपने नागपुर छोटा सा तो है नहीं। अपने का कम से कम कितने होंगे? 10 से 15,000 होंगे, ज्यादा ही है। अगर एक बार अगर अपना हो गया ना, कुछ नहीं करता अपने को, कोई आंदोलन नहीं करने का, कोई आंदोलन करने की जरूरत। एक सीढ़ी बनाओ, डायरेक्ट कोर्ट में डाल के केस करते हो, क्या करते